नमस्कार. तर आज मी नूडल्स बनवलेले आहेत. खूप छान बनवले गेलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच असं मुलांना बनवून द्या. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. तर मी बनवणार आहे व्हेज नूडल्स. तर त्यासाठी मी घेतले हिरवी मिरची घेतली, कांदा, पत्ता कोबी, गाजर, लसण, अद्रक, शिमला मिरची, नूडल्स घेतलेले, शेजवान चटणी, आणि ही शेजवान चटणी मी घरीच बनवलेली, रेड चिली सॉस घेतलेला आहे, डार्क सोया सॉस. हे घेतलं आपण साहित्य. चला आता आपण बनवूया नूडल्स. तर पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे उकळायला. तर पाणी उकळलं की आपण त्याच्यात नूडल्स टाकून घेणार आहे आणि आपण थोडंसं त्याला शिजवून घ्यायचं. आपल्याला काही जास्त वगैरे शिजवायचं नाही. तसे पाणी थोडं भरपूर घातलंय की नूडल्स त्याच्यात बुडले पाहिजे तेवढं आपल्याला पाणी घालायचंय. तर आपण नूडल्स शिजवूस तर आपण भाज्या वगैरे भाजायला घेऊया. आणि ह्याला काही जास्त टाइम लागत नाही आणि कमी शिजवायचं, आपल्याला जास्त शिजवायचं नाही. तर लगेच शिजतं ते 2 मिनिटात. तर आपले नूडल्स शिजलेले आहेत. तर आता हे आपण काढून घेऊया. तर आपल्याला ह्याला एका चाळणीवर वगैरे काढून घ्यायचंय आणि पूर्ण पाणी ह्याचं नितळून घ्यायचंय. तर हे शिजले तर थोडंफार राहिलेले परत आपण तेलात परतणार आहे, त्याच्यामुळे ते छान शिजले जातात. ते कढई गरम करायला ठेवलेली. कढई गरम झाली तर आपण घालूया तेल. तेल गरम झालेलं आहे तर आपण कांदा घालून घेऊया. तेल आपल्याला जास्त काही कांदा वगैरे अशी जास्त भाज्या भाजायच्या नाही आहेत. तर 2 मिनिटं आपण कांदा परतून घेऊया. हिरवी मिरची घालून घेऊया, लसण आणि अद्रक. आणि लसण अद्रक आपल्याला थोडा भरपूर घालायचं त्याच्यात, शिमला मिरची. आणि काय भाज्या जास्त शिजवत वगैरे नाही, जरा कच्च्याच असतात भाज्या. तेलावर आपल्याला छान परतून घ्यायच्या. आता तिकडे आपल्या आता नूडल्स पण शिजतात, गाजर, पत्ताकोबी. तर अशा आपल्या भाज्या परतल्या. मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे. तर भाज्या आता आपल्या छान परतून झालेल्या आहेत. त्याच्यात आपण सोया सॉस टाकून घेऊया. तर हे छान मिक्स केले आपण घालून घेऊया नूडल्स. आणि असेच आपल्याला शिजवायचे, जास्त वगैरे शिजवायचे नाही आहेत. तर हे असं छान आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचंय. तर हे आपलं आता छान मिक्स झालेलं आहे. तर ह्याच्यात आपण आता बाकीचे जे सॉस राहिलेले ते टाकून घेऊया. रेड चिली सॉस, आपली शेजवान चटणी. तर आता हे थोडं मिक्स करून घेऊया. तर ह्याला शिजायला वगैरे काय टाइम जास्त लागलेला नाही आणि लागत पण नाही. तर आता हे मिक्स वगैरे झालंय छान. तर खाण्यासाठी आपले नूडल्स तयार झालेले आहेत. मस्त आता शेजवान चटणी घ्या त्याच्यासोबत आणि मस्त खावा. तर शेजवान चटणी आणि नूडल्स खायला घेतलेले आहेत. तर तुम्ही पण असे बनवा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.